कारवाई आपत आली आहे. ही कारवाई जशी संपली तर तिथल्या पथकातले लोक आपण शहराच्या ज्या भागात गर्दी होते खास करून जिथं महापुरुषांचे पुतळे आहेत अशा ठिकाणी पहिल्या अतिक्रमणावरती कारवाई करू, जेणेकरून पुतळ्यांचा सगळा मार्ग मोकळा झाला पाहिजे आणि शहरातल्या गरजेनुसार 2-3 पथक आपल्याला तयार करायचे. हायवेवरती सुद्धा गस्ती पथक म्हणून ठेवावंच लागेल. हो. इकडे पथक झालं आहे की पुन्हा तिथे अतिक्रमण वाढण्यास सुरू होते. हायवेवरती जास्त अंतर गाड्या पार्किंगचीच आहे. आपण पोलिसांची पण त्या संदर्भात बोलतोय. त्यांनी फाईन टाकत राहिली तर लोकांचं पार्किंगचं प्रमाण कमी होईल. परंतु आमच्या प्रभाग 5 अतिक्रमण जे आहे ना आपण स्वतः व्यक्तीच्या एकदा ठिकाण नोंद लावा. करतो त्यावेळेला आपण सांगतो की कारवाई करायची. त्याच्यानंतर जवळपास 3 रविवार चालले गेले. मी आज फोटो काढलेले शनी बाजारचे संपूर्ण महानगरपालिकेचे या टोकापासून तर ते 19 पर्यंत तो शनी बाजार भरलेला असतो. दर रविवारी भरतो. येथील नागरिकांना सुद्धा बाहेर पडणं तुला पास करतो. तीच परिस्थिती जुना कापड बाजार आहे, फ्रूट गल्ली जी आहे शिवाजी रोड तिथली पण परिस्थिती आहे. त्याचे पण फोटो टाकते. जर कधी म्हणतो की या संदर्भात महानगरपालिकेच्या माध्यमातून हायवेच्या संदर्भात एक पथक काम करत असेल, महापौर तिकडे लक्ष देतात. माझी विनंती सभापती महोदयांना की आपण या शहराच्या मध्यवर्ती भागावर लक्ष केंद्रित करावं. कारण सगळ्यात जास्त वजाईचा भाग आहे. सगळ्यात जास्त व्यावसायिक सेक्टर सगळ्यात मोठं हेच आहे. रेल्वे स्टेशन इथेच आहे, जिल्हा परिषद इथे आहे, महानगरपालिका इथे, तहसील ऑफिस इथे आहे, मार्केट इथे आहे. परंतु आज परिस्थिती इतकी वाईट आहे की दुकानासमोर जो स्वतः दुकान मालक सुद्धा त्याचं वाहन पार्किंग करू शकत नाही. इतकी भयावह परिस्थिती आहे. आपण जसं परवाच्या दिवशी आपल्या वृत्तपत्रातून वाटतं की अवघड वाहनांना प्रवेशबंदी करण्याच्या संदर्भात एस पी साहेबांना निवेदन दिलं अत्यंत योग्य आहे. त्याच पद्धतीने या रिक्षा चालकांना शिस्त लावण्याच्या संदर्भात सुद्धा आपण माननीय एस पी साहेबांशी चर्चा करावी आणि आपण व्यक्तिगत या संपूर्ण कावळ चौक असेल, सुभाष चौक असेल, सुभाष चौकावरची जाऊन परिस्थिती बघा. तुमची 4 चाकी वाहन सुद्धा तिथे जाणार नाही. सुभाषचंद्रजी बोस यांच्या पुतळ्याला संपूर्ण अतिक्रमणाचा देत आहे. फुले मार्केटला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला संपूर्ण अतिक्रमणाचा लेख आहे. म्हणजे आपण थोर पुरुषांचे पुतळे वापरतो आणि ते सगळ्या अतिक्रमणाच्या लेखांमध्ये सापडलेले आहेत. अत्यंत भयानक आणि वाईट परिस्थिती आहे. तुम्हाला तर प्रशासन या संदर्भात ठोस कारवाई करेल का आणि त्या कारवाईमध्ये सातत्य राहील का? कारण आपलं पथक इकडे गेलं की पुण्याच्या अर्ध्या तासामध्ये तिथे अतिरिक्त मनुष्यबळ वाढवून घेणार. 1-2 कर्मचारी तिथे डेपोट करा आणि जर कधी तो कर्मचारी त्याच्यावर नियंत्रण करू शकत नसेल तर त्याला निलंबित करा. कारण जबाबदारी कोणातरी अंतर्गत ठेवावं लागेल. त्यांच्याकडे जमा झाले ते माझ्याकडे चालेल. तिथली अशी परिस्थिती आहे की आपण तिथं मुख्यमंत्री मोदयांनी फोन केलेला आहे आणि तिथं नको अतिक्रमण. पण शनिवार रविवार आपली सुट्टी असते म्हणजे मग कसं आहे आपल्या अधिकाऱ्यांचे फोन बंद असतात. म्हणजे मी अक्षरशः अतिक्रमण अधीक्षक ठाकूरांना फोन लावले 5 ते 7 फोन आहेत त्यावेळेस माझे त्यांना की आता उघडेल फोन जर कधी टाइम पिरियड गेला तर. पण तोही नाही तर त्यांना ती पट्टी पावते आणि तिथं कुशल अतिक्रमण होतं. आता एक धार्मिक स्थळ आहे जळगाव शहराचं छान आहे, चांगलं मंदिर तयार होत आहे. जर असा स्पॉट आपल्याकडे सुटत नाही आणि मान्य 100 वर्ष जुनं मंदिर आहे आणि ते चांगल्या प्रकारे तयार होत आहे. जर असे स्पॉट जर कधी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आल्यानंतर जर सुद्धा आपले प्रशासन त्याची तत्परतेने काळजी घेत नसेल तर आम्ही करायचं का? म्हणजे उद्या आंदोलन करायचं का? फुले मार्केट असेल हे सगळं मार्केट असेल इथं काय परिस्थिती झालेली आहे? वर्गणी म्हणून म्हटलंय त्याच्यात काय वर्गणी म्हटलेलं आहे? वर्गणी शब्द आहे त्याच्यामध्ये. त्या लोकांचं पीएफचं पण काही आहे ना आपल्याकडे शिक्षक लोकांचं पीएफची किंवा बाकीच्या गोष्टीची वर्गणी जी असते शासकीय कपातींची ती त्याच्यात दर्शवलेली असते. याच्यामध्ये कसं म्हटलेलं आहे शिक्षण मंडळ वर्गणी म्हणजे त्याच्यामध्ये 12 कोटी 1,25,99,741.
पेजला आता तुमच्या याच्यानुसार तर 23/2/26 ते 27/2/26च्या पेजवरती आहे. शेवटच्या 3 पानांवरती आहे, शेवटच्या 3ऱ्या पानावर आहे. म्हणजे याचं आम्हाला लक्षात नाही आलं की नेमकं वर्गणी म्हणजे काय, शिक्षण मंडळ वर्गणी म्हणजे काय. आपण वर्गणी कसली देतोय शिक्षण मंडळाला? नाही, वर्गणी जे आहे त्यांच्या ज्या कपाती वगैरे असतात ना कर्मचाऱ्यांच्या, त्यात 50% शासन देत असतं, 50% आपल्याकडे कॉन्ट्रिब्युशन जात असतं. मग त्याचा पीएफ असू द्या, त्याला हेडचं नाव देत असताना त्याला योग्य ते नाव, हेडला योग्य ते नाव दिलं पाहिजे. वर्गणी म्हणजे काय? आजच्या आमच्या भाषेत वर्गणी म्हणजे आम्ही तपासून घेतो तो शब्द कसा वापरलेला आहे अवगत करतो तुम्हाला. आणि मी सभापती महोदय नक्कीच या वर्गणीच्या या शिक्षण मंडळाच्या खात्याच्या बाबतीत म्हटलं तर आपण आता नवीन वर्ष सुरू होत आहे आणि शिक्षणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती स्कूल या मागील काळामध्ये नगर परिषद असेल किंवा महापालिका असेल या मान्य सुरेशदादाजी यांच्या नेतृत्वात असताना सर्व भागाला न्याय मिळेल, शिक्षण मिळेल या हिशोबाने आपण सर्व ठिकाणी स्कूलाची व्यवस्था केलेली आहे. परंतु आपल्या स्कूल या ओसाड पडलेल्या आहेत. त्यासाठी त्या विद्यार्थी आणण्यासाठी आता या चालू वर्षामध्ये, कारण की आता हा वेळ आहे, या वेळामध्ये आपण काय नियोजन त्या माध्यमातून करतो आहोत. कारण की जर आपल्याकडे शिक्षक आहे आणि आपण शिक्षकांना पगार महापालिका आणि शासन या माध्यमातून जर देत असो, नक्कीच एक चांगल्या प्रकारे म्हणजे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चांगल्या प्रकारे स्कूल, चांगल्या महापालिका असतील, म्हणजे विविध ठिकाणचं असेल, उदाहरण द्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी चालू शकतात. मग आपली जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतल्या स्कूल या का चांगल्या प्रकारे चालत नाहीये, दिवसेंदिवस का ढासळलं जात आहे, या बाबतीतलंही आपण सभापती महोदय, आयुक्त महोदय, मी आपणास विनंती आहे की आपण याचं एक सर्वे करावा. या माध्यमातून प्रत्येक स्कूलला जाऊन प्रत्येक शिक्षकांना आणि एक चांगल्या सुविधा या माध्यमातून तिथं काय देता येईल. जर कधी कोणती शाळेला कोणत्या माध्यमातून, SIRच्या माध्यमातून असेल, CSRच्या माध्यमातून असेल किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून असेल काही मदत, विविध शाळा दत्तक घेता येत असेल की या माध्यमातून जर त्या शाळेला काही देता आलं मुलांना तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्या या शिक्षणाचं महत्त्व या माध्यमातून महापालिका शाळा येणाऱ्या काळामध्ये चालू शकते. कारण की आधीचा काळ हा खूप चांगला होता. म्हणजे असा एक वेळ होता, पिंपळा स्कूल असेल किंवा आपल्या इथले 25 नंबरची स्कूल असेल की तिथं ऍडमिशन फुल व्हायच्या तर काही शिफारस द्याव्या लागत होत्या. अशी परिस्थिती आपल्या जळगाव महानगरपालिकेची होती की तिथं सेमी इंग्लिश स्कूल या माध्यमातून असेल, आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की सेमी इंग्लिश असेल आणि इंग्लिश, आता इंग्लिश मीडियम सर्व जर प्रायव्हेट संस्थाच काढत असतील तर आपल्या महापालिकेने एखादी जर इंग्लिश मीडियम स्कूल जर चांगल्या प्रकारे जर काढली तर त्याला काय हरकत आहे. आपलं देणं लागतं. आपण महापालिकेच्या प्रशासनाच्या हिशोबाने किंवा महापालिकेत आपली या माध्यमातून सत्ता असल्या कारणाने मी एवढं सांगू इच्छितो की आपण जे होतकरू किंवा जे गोरगरिबाची मुलं असतील यांनाही त्या माध्यमातून इंग्लिश मीडियमला ज्या आताच्या जळगाव शहरातील इंग्लिश मीडियम स्कूलचा जी फीचा जो मोठ्या प्रमाणावरती आहे, नक्कीच त्याच्या खालोखाल आपण मी म्हणतो निम्मी आपण जर दिलं तर, कारण काय ते जर फी घेतात, त्यांना बिल्डिंग बांधायची असते, त्यांना स्कूल चालवायची असते, त्यांना शिक्षकांना पगार द्यायचा असतो. आपल्याला स्कूलला आपले शिक्षक आहेत, बिल्डिंग उभी आहे, थोडा मेंटेनन्स केला आणि तर नक्कीच मला असं वाटतं की शिक्षणासाठी वंचित आपल्या जळगाव शहरातील गोरगरिबांचे असतील किंवा सर्वसाधारण, आता तसं उदाहरण द्यायला गेलं तर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांचाच मुलगा जिल्हा परिषदच्या स्कूलला टाकला. हे खूप मोठं उदाहरण आहे की ते स्कूलचं स्टँडर्ड कसं होईल. जर त्या साहेबांनी जर एवढं मोठं पाऊल उचललं असेल तर नक्कीच ते एक चांगलं महत्त्वाचं पाऊल आहे. तर आपणही त्यासाठी काय कराल का या माध्यमातून माझा हा प्रश्न दोघं म्हणजे सभापती महोदय आणि आयुक्त महोदयांना आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.